कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स। कोकणात एसटी सेवेची दैना, फक्त 3 नट बोल्ट वरती धावली एसटी, प्रवाशांचा जीव लागला टांगणीवर। महाड नगरपालिकेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावरती। ढिसाळ कारभारामुळे महाडकर आणि चालक संतप्त। लोहारमाळ येथील हॉटेल प्रशांत बार चोरट्यांनी फोडला। बियरच्या बॉटल, रोख रक्कमसह 12,945 किमतीचा मुद्देमाल लंपास। आणि कावळेसाद येथील दरीत पडलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला। राजेंद्रचा मृतदेह बाहेर काढण्यास प्रशासनाला आले यश। दरीत तब्बल 150 फूट खोलवर आढळला राजेंद्रचा मृतदेह। आता पाहूया सविस्तर वृत्त। रायगडकडून मुंबईकडे धावणाऱ्या एसटी बसची अवस्था पाहून प्रवाशांच्या अंगावरती अक्षरशः शहारे येतील। कोकणात एसटीच्या दैनावस्थेची जिवंत उदाहरण म्हणजे फक्त 3 नट बोल्ट वरती धावणारी एसटी बस। ही धोकादायक बस मुंबईकडे प्रवासासाठी वापरण्यात आली आणि प्रवाशांचा जीव थेट टांगणीला लागला। कोकणातील एसटी बस सेवेची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून देखभाल, तांत्रिक तपासणी आणि सुरक्षेकडे एसटी प्रशासन गांभीर्यपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जातोय। दुर्घटना घडून गेल्यावरच जाग येते का, असा संतप्त सवालही उपस्थितांनी केलेला आहे। ही श्रीवर्धन मुंबई गाडी चालली आता। हे सागर थांब, गॅरेजवर नाही गाडी तू पहिले इथं लाव। कुठल्या गॅरेजला? तिथं पण नट टाईट करता येतात। मला बोलायला लावू नका, चांगले पण मी सांगते तुला। तू तिथं पहिले विचार। आता ही गाडी मुंबईला चालले, तुम्हाला सांग मग ही का आली? बोर्ड कुठला लावलाय? मग बोर्ड कशाला लावलायस तू? कुठून मुंबईवरनं आली ना? मग अशाच परिस्थितीत आली ना? अरे ढिले कशी झाले? 3 नटवर ढिली गाडी। अरे टायर बाहेर पडतील ना तर काय करतील? मुंबईवर गाडी आली आहे आता। चालले कुठे गाडी? सर्व मार्गे दिघीला। मग प्रवास नाही, मुंबईवर गाडी आली, 3 नटवर गाडी आली। हे मकरंदा थांबा, गाडी थांबवू नका। चेक करायचं ना? चेक करायला नको काय? इकडे बघे, पुढे गाडीचा बोर्ड घे। पुढे 3 नटवर गाडी, 3 टायर लूज आहेत, 3 नट लूज आहेत, नट हाताने फिरतायत। इकडे सागर बघे, हलवू नको गाडी। तळा तालुक्यात गुरे चोरणारी टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली असून शहरासह तालुक्यात परिसरातील गेल्या महिन्याभरात किमान 15 ते 20 गुरांची चोरी झालेली आहे। गुरे चोरणाऱ्या टोळीला अटकाव करण्यात तळा पोलिसांना अपयश येत असल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत। यापूर्वी रात्रीच्या वेळेस गुरे चोरण्याचे प्रमाण अधिक होते, परंतु चोरटे आता दुपारच्या वेळेस सक्रिय झालेले आहेत। सध्या पावसाळा सुरू असल्याने शेतकरी दुपारच्या सुमारास गायींना गवत खाण्यासाठी वाड्याच्या जवळपास सोडतात, परंतु त्या परत येत नाहीत। पुन्हा त्यांना आणायला गेले असता ती गुरे तिथे नसतात, त्यामुळे सदर गुरे चोरी करण्यात आली असल्याचे समजते। गेल्या महिनाभरापासून या परिसरातून 4-5 बैलजोडी, गायी आणि वासरांची चोरी झालेली आहे। त्यामुळे तालुक्यातील शेतकरी व विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी याबाबत पुन्हा एकदा तळा पोलीस ठाण्याला निवेदन देऊन गुरे चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केलेली आहे। रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर तालुक्यामध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत। काही ठिकाणी दिवसाढवळ्या घरफोडी होते, तर काही ठिकाणी रात्रीचा फायदा घेऊन चोरटे हात साफ करून जातात। त्यातच आता पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ येथे हॉटेल प्रशांत हे नामांकित हॉटेल आणि बार आहे। कोणत्या तरी अज्ञात चोरट्याने समोरचा शटर उघडून या हॉटेलमधील परमिट रूम मध्ये चोरी केली। लोखंडी शटर एका बाजूने उपकून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला। त्यानंतर बियरच्या बॉटलसह 12,945 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय। हॉटेल मालक पवन गोपाळ दरेकर यांनी याबाबत पोलादपूर पोलीस ठाणे येथे चोरीची तक्रार दाखल केली आहे। अज्ञात चोरट्यांचा तपास पोलादपूर पोलीस घेत असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पवार या गुन्ह्याचा तपास करीत आहेत। आंबोली येथील कावळेसाद दरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील राजेंद्र बाळासाहेब सनगर याचा मृतदेह बाहेर काढण्यास प्रशासनाला यश आले आहे।
NDRF टीम तसेच रेस्क्यू पथक, सावंतवाडी पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही मोहीम दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास यशस्वी झाली। याचा मृतदेह दरीत 150 फूट खोलवरती आढळून आल्याने पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे। त्याचा मृतदेह दरीत 150 फूट खोलवरती आढळून आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे। त्यानंतर तो मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आला। महाड तालुक्यातील महाड नगर परिषदेच्या ढिसाळ कारभाराचा नमुना पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आला असून गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक भागात रात्रीच्या वेळेस पथदिवे अर्थात स्ट्रीट लाईट बंद असल्याचे निदर्शनास आले आहे। प्रशासनाचा भोंगळपणा, नागरिकांच्या सुरक्षिततेवरती प्रश्न निर्माण झाल्याने शहराबाहेर जाणारा क्रांतीस्तंभ, भीमनगर पासून हापूसतळे, गांधारी मार्ग परिसर रात्रीच्या वेळेस काळोखात आहे। त्याच सोबत साई आर्केड येथील ॲक्सिस बँकेपासून वेलकम हॉटेल पर्यंतच्या स्ट्रीट लाईट देखील बंद आहेत। महाड शहरात गेले महिनाभर वेगवेगळ्या भागात स्ट्रीट लाईटची समस्या निर्माण झाली असून प्रशासनामार्फत निकृष्ट दर्जाचे LED लाईट बसवण्यात आल्याने हा प्रकार सतत घडतोय असे महाडकर बोलत आहेत। तर काळोखाचा फायदा घेत चोऱ्या देखील होऊ शकतात आणि रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था असलेल्या महाड शहरात काळोखातून वाहने चालवताना अपघात झाल्यास जबाबदारी कुणाची असे अनेक प्रश्न संतप्त महाडकर विचारत आहेत। नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना महाडकरांनी प्रश्न उपस्थित केला असता हो म्हणत उडवाउडवीचे उत्तर देतात असे महाडकर बोलत आहेत। रायगड जिल्ह्यातल्या पनवेलमधील टक्का परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। कोणीतरी एका नवजात अर्भकाला रात्रीच्या सुमारास रस्त्याच्या कडेला एका बास्केटमध्ये ठेवून गेलंय। ही घटना मध्यरात्री घडली असून बास्केटमध्ये काही हालचाल दिसताच स्थानिकांनी तात्काळ पनवेल शहर पोलिसांना याची माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भकाला तात्काळ पनवेल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे। सध्या अर्भकाची प्रकृती स्थिर असून या प्रकरणाचा अधिक तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत। या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून अर्भकाला टाकून देणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। बच्चे को भूख लगा था, दवाई खाना लेके गया, उसको गर्म करके पिलाया है। कैसी उसकी माँ बाप है क्या पता नहीं चल रहा मेरे को। मैं भी एक माँ हूँ, बच्चे दादा बस। सकाळी राऊंडअपला आल्याच्या नंतर मला हे सगळे दिसल्याच्या नंतर आम्ही इथे घेऊन आलो, हॉस्पिटलला घेऊन आलो। अच्छा, आज पनवेलमधल्या तक्का परिसरामध्ये जो रेल्वे स्टेशनला रस्ता जातो त्या ठिकाणी एक नवजात बालिकेचा अर्भक कुणीतरी सोडून दिलेला आहे। अतिशय उच्चभ्रू वस्तीतली असणाऱ्या या विभागातल्या कुठल्या तरी लोकांनी काहीतरी केलं असावं, कारण ज्या पद्धतीने ते अर्भक इथे ठेवलेलं होतं ते सकाळी जेव्हा नागरिकांनी पाहिलं तर सुस्थितीत ठेवलं होतं। त्या हिनी अशी ही एक स्वतः इंग्रजीमध्ये चिठी लिहिलेली आहे अर्थातच, आणि त्याच्यामध्ये ही चिठी त्या अर्भकाच्या पेटीमध्ये जवळ ठेवली होती आणि सेरेलॅकपासून तिला सगळ्या गोष्टी म्हणजे दूध भरवण्यासाठी देखील दुधाची बाटली असं सगळं त्या महिलेने त्यामध्ये लिहिलं आहे। आणि याच्यामध्ये तिने म्हटलं होतं, डिअर सर मॅडम, वी आर रिअली सॉरी दॅट वी हॅड टू डू दिस, वी हॅव नो अदर ऑप्शन, वी कांट मॅनेज एनिथिंग बिकॉज ऑफ द बेबी इज मेंटली अँड फायनान्शियली, असं बरंच म्हटलं आहे। कोकणातील सुपुत्र प्रगतशील शेतकरी उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी आज शनिवारी मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याजवळ अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असणारे खेड तालुक्याचे सुपुत्र तर कोकणातील आधुनिक शेती करून आपले वेगळेपण निर्माण करणारे प्रगतशील शेतकरी उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी आपले सुपुत्र अनिकेत कदम यांच्यासह मित्र परिवारांना सोबत घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली। यावेळी उद्योजक नितीन केणी, शंकर नायर, मंगेश कदम, रामदास मुरकुटे, किशोर शिर्के, अशोक शिंदे आदी उपस्थित होते। मंगलमूर्ती फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप, वृक्षारोपण वाटप, आरोग्य शिबिर असे उपक्रम राबवण्यात आले। मंगलमूर्ती फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष जयप्रकाश पाखरे यांच्या संकल्पनेतून माचाळसारख्या दुर्गम भागात राहणाऱ्या ग्रामस्थांना आणि शालेय विद्यार्थ्यांकरिता मोफत रेनकोट वाटप करण्यात आले। माचाळ ग्रामस्थांना आंबा केशर झाडे वाटप करण्यात आले। संस्थेच्या सचिव वैदेही वणजू यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा माचाळ येथे मुलांना रेनकोट वाटप करण्यात आले, तर शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले, तर ग्रामस्थांना केशर आंब्यांची झाडे तसेच रेनकोटचे वाटप देखील मंगलमूर्ती फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे।
रोटरी क्लब बॉम्बे सेंट्रल आरोग्य व शैक्षणिक कार्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे। निस्वार्थी सेवा देत रोटरी क्लब खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे कार्य करीत आहे। रोटरी क्लब बॉम्बे सेंट्रलच्या कार्याचे पैलू वाखाणण्याजोगे आहे। त्यातून मला प्रेरणा मिळत असून मी सुद्धा विद्यार्थ्यांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा नक्की प्रयत्न करेन, असे प्रतिपादन रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी माणगाव येथे केले। रोटरी क्लब बॉम्बे सेंट्रलच्या माध्यमातून माणगाव तालुक्यातील 10 जिल्हा परिषद शाळांना सोलर किट व 12 शाळांना ई लर्निंग किट व 20 पंखे 22 लाईट्स वाटप लोकार्पण सोहळा दिनांक 27 जून रोजी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या प्रमुख उपस्थितीत माणगाव तहसील कार्यालय येथे सभागृहात पार पडला। त्यांच्या सामाजिक कार्याचे माणगाव शिक्षण विभागाने कौतुक केले आहे। याच्यासाठी मी रोटरी क्लब आणि शिक्षण विभाग जे आहे त्यांचं खूप कौतुक करते। शिक्षक आपले बसलेले आहेत। आम्हाला संधी भेटली होती रोडशी जी शाळा आहे तिथे जाण्याची, तिथे बघण्याची। बाकी तुमची शाळा मी बघू शकले नाही आजचे विजिटमध्ये। तर तिथेही जे शिक्षक आहेत त्यांनी जे काम केलेलं आहे म्हणजे एकदम बिलकुल छू झालेले असं तो नाम बोलते ऐसा आहे। एक प्रश्न यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।